आणि आता सूर्य मकर संक्रमण करून विषुववृत्ताकडे यायला लागलेला आहे. हा. म्हणजे आपल्या भारत देशाच्या दिशेने आक्रमण करायला लागलेलं आहे. बरोबर. त्यामुळे काय होतं हम्म. की भरपूर म्हणजे उन्हाचं प्रमाण आहे हे वाढायला लागतं हा. आणि रात्रीची थंडीही कमी व्हायला लागते. बरोबर. आणि काय होतं शिशिर ऋतूमध्ये आपण स्निग्ध पदार्थ खाऊनही कफ वाढवतो, प्लस आधीच्या हेमंत ऋतूमुळे थंडीमुळेही कफ वाढलेला असतो. बरोबर. आता हा कफ काय होतो म्हणजे जसं आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवलं की त्याचा बर्फ होतो हम्म. आणि आपण ते फ्रीजमधून बर्फ बाहेर काढला की त्याचं पाणी व्हायला हा. लागतं. करेक्ट. तसंच टिपिकल आपल्या शरीरामध्ये होतं आणि रोगांचा राजा वसंत ऋतू येतो. बरोबर. ओके. कारण की हा सगळा कफ पातळ व्हायला लागतो हम्म. आणि कफाचे काही आजार वसंत ऋतूमध्ये आपल्याला दिसायला लागतात. बर. मुख्यतः पडसं होणं वारंवार, मग हम्म. पडशातून खोकला होणं हम्म. किंवा त्वचेचे काही मुळात ज्यांना आजार आहेत ते हम्म. त्यातला स्राव वाढणं. जसं आपण निसर्गात बघतो ना नवीन पालवी फुटते, हम्म. म्हणजे ग्रोथ त्याच्यामध्ये होणं ही जी हम्म. क्रिया निसर्गात दिसते. पण हम्म. आपल्याकडे आपल्या दोषांची वृद्धी व्हायला लागते. हम्म. म्हणून वसंत ऋतूमध्ये सांभाळायला पाहिजे. हम्म. बाहेर वातावरण अतिशय प्रसन्न असतं. आपला हम्म. गुढीपाडवा त्याच्यामध्ये आलेला असतो बरोबर. आणि त्यामुळे वातावरण बाहेरचं प्रसन्न असतं. कवींना म्हणजे कविता सुचायला कवींना लागते. कविता सुचायला लागलेल्या असतात. बरोबर. पण आतमधल्या कफानी पण आपला डाव साधलेला असतो. तर करेक्ट. त्यामुळे मग आपण आहारात काळजी घेणं वसंत ऋतूमध्ये महत्वाचं असतं. म्हणून हम्म. आपला जो पाडवा येतो त्याच्या दिवशी आपण पहिल्या दिवशी खातो ना ती ह्याची कडुलिंबाची चटणी. कडुलिंबाची चटणी. बरोबर. हा, तर हा. त्यातले सगळे घटक हे वसंत ऋतूला कॉम्प्लिमेंटरी असतात. बर. मग त्याच्यात काय काय असतं हम्म. तर कडुलिंबाची पानं असतात, हम्म. कोवळी पानं असतात. हम्म. कडुलिंबाची फुलं त्याच्यामध्ये आपण घेतो. हा. धने असतात, हम्म. जिरं असतं, थोडं हम्म. काळी मिरी असते, हम्म. गुळ असतो. हम्म. हे सगळं काय करतं कॉम्बिनेशन, ह्यातले चव रस कुठले आले, मुख्यतः कडू रस आला कडू रस. की जो कफ नाशक आहे. हा. हा, गुळ आला की जी एनर्जी कमी पडती ती देणारं आहे. बरोबर. धने जिरे आले की तुमची उष्णता बॅलन्स करणार आहे आणि तुमच्या शरीरातली जी ताकद आहे ती टिकवून ठेवणार आहे. हम्म. आणि त्याच्यावर आंबटपणा की जी हम्म. चव आणते आपल्याला, अशी चिंच पण त्याच्यामध्ये आपण घालतो. आणि हे हम्म. सगळं कॉम्बिनेशन अतिशय चविष्ट होतं खरं तर. हम्म. आणि ते त्यावेळेला खायचं, म्हणजे मग एक दिवस खाल्लं की मिळालं का सगळं, हा, असं तेच नाहीये. ते विचारणार होते. बनवून ठेवा आणि हा. पुढे साधारण 15 दिवस तरी बर. अधनमधन हे तुम्ही गोळ्या बनवून ठेवा पहिल्या बर. दिवशी. बर. आणि 15-20 दिवस ती गोळी रोज एक एक औषध म्हणून खात जा. ग्रेट. अतिशय म्हणजे त्याच्यात तुमचे सगळे दोष बॅलन्स राहतात बर. आणि खरा निसर्गाचा आनंद घेता आनंद. येतो. येस, करेक्ट, परफेक्ट. येस, त्याच्यामुळे वसंत ऋतूतला हा महत्वाचा भाग आहे की निसर्ग सुंदर दिसत असतो. हा. ते सौंदर्य टिकण्यासाठी आपण निरोगी राहायचं असतं. म्हणून मग कडुलिंबाची गोळी ते घ्यायची सुंदर असते. दिसण्यासाठी निसर्गातल्याच गोष्टींचा उपयोग करून आपण ते करू शकतो. हे खरंय. सगळ्यात हो, सुंदर हो. गोष्ट आहे यातली.